दुर्गेचं रूप म्हणून सुद्धा ओळखलं जातं। भवानी म्हणजेच तुळजा, तुराजा, त्वरिता, अंबा आणि जगदंबा अशी अनेक नावे तिला आहेत। पार्वतीचा अवतार असणारी ही भवानी माता छत्रपती शिवाजी महाराजांची संरक्षण देवता सुद्धा होती। छत्रपती शिवाजी महाराजांना तिनं आपली भवानी तलवार दिली होती। छत्रपती शिवाजी महाराजांची आई म्हणजेच राष्ट्रमाता जिजाऊ मासाहेब या देखील भवानी मातेच्या निस्सीम भक्त होत्या असं सुद्धा म्हटलं जातं। नमस्कार, मी जीवन मोदले स्वागत करतो न्यूज अनकटच्या आदी माया अंबाबाई साऱ्या दुनियेची आई या नवरात्री विशेषच्या आजच्या कार्यक्रमात। तर नवरात्र उत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुणे शहरातील अनेक मंदिरांचा इतिहास आपण जाणून घेतोय आणि आज आपण आलोय ती पुण्यातील व्यापारी पेठ म्हणून ओळखली जाणारी भवानी पेठ येथे। आणि इथे तुळजापूरच्या भवानी मातेचंच प्रतिभवानी मातेचं मंदिर या ठिकाणी आहे। तर चला तर आपण दर्शन घेऊयात पुण्यातील भवानी देवीचे। सतराशे 60 साली तुळजापूरच्या भवानी माता मंदिरासारखंच प्रतिभवानी माता मंदिर उभारण्यात आलं। तुळजापूर येथील देवीच्या दर्शनाला सर्वांना जाणं शक्य होत नसल्यानं या मंदिराची उभारणी करण्यात आली। या मंदिरातील भवानी मातेची मूर्ती ही 2.5 फूट उंचीची असून ही मूर्ती वालोकयाम पाषाणापासून तयार करण्यात आलेली आहे। श्री भवानी देवी मंदिर हे पुरातन मंदिर आहे। पेशव्यांच्या काळामध्ये स्थापन झालेले मंदिर आहे। साधारण 1760 ते 62च्या सुमारास मंदिर स्थापन झालेलं आहे। आणि सुतोणे आमचे जे पणजोबा किंवा आमच्या पिढीतले आहेत सुतोणे यांनी हे मंदिर स्थापन केलेलं आहे। भवानी मंदिर हे 16व्या शतकाच्या उत्तरार्धातील आहे आणि ते भवानी पेठेत आहे। या भागात बोरवन किंवा बोर वृक्षाचे जंगल असल्याची ऐतिहासिक नोंद आहे। पेशवे काळात सरदार नाना फडणीस यांनी या भागात अनेक व्यापारी आणि व्यापाऱ्यांना त्यांच्या मालाची साठवणूक करण्याची परवानगी दिली। त्यानंतर त्याचे मोठ्या व्यावसायिक केंद्रात रूपांतर झाले। व्यापाऱ्यांनी बांधलेल्या भवानी मातेच्या मंदिरावरून भवानी पेठ हे नाव पडलं। आज भवानी पेठेत लाकूड, हार्डवेअर आणि स्टीलची मोठी बाजारपेठ आहे। सभा मंडपासमोर शिवलिंग आणि नंदीबैल त्याचबरोबर भिंतीत कोरलेली महालक्ष्मीची मूर्ती देखील आहे। आरती आणि स्तोत्र देखील त्या ठिकाणी लिहिण्यात आलेले आहे। गाभाऱ्यात अनेक देवदेवतांचे आणि संतांचे फोटो लावण्यात आलेले आहेत। त्यातील समर्थ रामदास स्वामींचा फोटो हा सर्वात जुना असल्याची माहिती विश्वस्तांनी दिली। काका इकडं हो, इकडं काचा बिचा आहेत ना मंदिर स्थापनेचं बेल्जियम टाइप काचा आहेत। कशाच्या? बेल्जियम कंपनी मेड इन बेल्जियम आहे ना। बेल्जियम मध्ये काचेचं हे मोठं हे युरोप मधलं बेल्जियम। नरेंद्र मेडेकर भवानी देवी तर्फे सर्व भक्तांचे स्वागत करतो। सर्व देवी भक्तांना हे नवरात्र उत्सव शांती, सुख, समृद्धी व भरभराटीचे जावो अशी मी प्रार्थना करतो। या ठिकाणी पारंपरिक पद्धतीने नवरात्र उत्सव सुरू झालेला आहे। यावर्षी नवरात्र उत्सवासाठी येणाऱ्या भक्तांना चांगलं आरोग्य आणि ऐश्वर्य लाभू द्या यासाठी प्रार्थना करण्यात आलेली आहे। तसेच सीमेवरील जे जवान असतात त्यांचं मनोधैर्य व शक्ती वाढावी यासाठी प्रार्थना करण्यात आलेली आहे। तसेच अखिल विश्वामध्ये जे हिंदू धर्म आहे आणि हिंदू धर्माचे जे अनुयायी आहेत किंवा जे हिंदू आहेत यांच्या सुख, समृद्धी आणि संरक्षणासाठी विशेषतः बांगलादेशामधील हिंदूंसाठी विशेष प्रार्थना करण्यात आलेली आहे। तसेच सर्व भक्तांना चांगले आयुष्य व आरोग्य लाभो अशासाठी नवरात्र उत्सवात सुरुवातीला प्रार्थना करण्यात आलेली आहे। आता पहिल्या दिवशी घटस्थापना झालेली आहे, नंतर महापूजा, रुद्रपूजा झालेली आहे, त्याच्यानंतर घटस्थापना झालेली आहे। घटस्थापनेनंतर आता दिवसभर भजन कीर्तनाचे कार्यक्रम होतात। सकाळच्या वेळेला इथे ललिता पंचमी, ललिता सहस्त्रनाम आणि श्री सूक्ताचं पठण केले जातं। रोज सकाळी 10:30ला आरती होते, संध्याकाळी 8:30ला आरती होते। 10 दिवस भजन, कीर्तन आणि गायनाचे कार्यक्रम केले जातात। नंतर आज ललिता पंचमी आहे, ललिता पंचमीचं पूजन करण्यात आलेलं आहे।
देवीला सर्व भक्तांचं कल्याण आणि आयुष्य वाढू देत, आरोग्य मिळू दे यासाठी प्रार्थना करण्यात आलेली आहे. नंतर आता उद्या सर्व जे ब्रह्मवंत आहेत म्हणजे जे गुरुजी किंवा भटजी पुजारी जे असतात पुणे शहरातले वगैरे, ते उद्या येऊन आशीर्वचन म्हणजे सर्व भक्तांसाठी आशीर्वाद म्हणून मंत्रपठण करणार आहे. नंतर अष्टमीचा होम आहे, अष्टमी आणि नवमी तो होम आहे, शुक्रवारी होम होईल. नंतर हे होम झाल्यानंतर दसऱ्याला विजयादशमीचं पूजन होईल आणि कोजागिरी पौर्णिमेला चंद्राची पूजा करून कोजागिरीचा उत्सव म्हणजे प्रसाद म्हणजे जो दुधाचा नैवेद्य असतो तो दुधाचा नैवेद्य दाखवण्यात येईल. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी देवीचं शबिना मिरवणूक निघेल भवानी देवी मंदिर ते रामोशी गेट आणि परत, आणि उत्सवाची सांगता होईल. नंतर सोयीप्रमाणे महाप्रसादाचे आयोजन केले जाते. साक्षात तुळजापूरच्या भवानी मातेचं दर्शन आपण घेतलं. या मंदिराचा परिसर अतिशय शांत आणि मनमोहक करणारा आहे. तुम्ही सुद्धा नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये आवर्जून या भवानी मातेच्या दर्शनासाठी यावं.